मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला बसतायत। जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये जरांगेंचं हे आमरण उपोषण आहे आणि मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयरे कायद्यासाठी जरांगेंचं पुन्हा एकदा हे उपोषणाचं हत्यार समोर येत आहे। पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, पण जरांगे मात्र उपोषण करण्यावर ठाम आहे। अंतरवली सराटीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलाय। मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू होत आहे आणि सगळे सोयऱ्याच्या कायद्यासाठी म्हणून ते अजूनही ठाम आहेत। पोलिसांनी परवानगी खरं तर नाकारली आहे, पण जरांगे आपले उपोषणाची जी भूमिका आहे त्याच्यावर कायम आहेत। प्रतिनिधी सचिन जिरेंकडून अपडेट्स घेऊया। सचिन, अंतरवली सराटीमध्ये नेमकं सध्या काय वातावरण पाहायला मिळतंय? आपण आता अंतरवली सराटी या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे या मंचावरती आमरण उपोषणाला बरोबर 10 वाजेच्या सुमारात आपलं आजच्या या टप्प्यातल्या उपोषणाला सुरुवात करणार आहे। त्यांची प्रमुख मागणी आहे सगळे सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी। आपण पाहिलं की अशा पद्धतीने या ठिकाणी समाज बांधव आहेत ते राज्यभरातून यायला सुरुवात झालेली आहे आणि या उपोषणाला परवानगी नाकारल्यामुळे पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल आहे। राज्यभरातून या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत, काही तरुण आहेत, महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला सुरुवात करतायत? आम्ही सगळे मनोज दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि मनोज दादांनी जो हा उपोषणाचा हे घेतलेला आहे, उपोषणाचा जो पायंडा घेतलेला आहे आणि हा आम्ही सगळेच राज्यभरातून आज खूप मोठी लाट उसळणार आहे। जरी आम्हाला प्रशासनाने परवानगी नसेल दिली मनोज दादा, तरी सुद्धा आम्ही सगळा समाज हा मनोज दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आम्ही स्वतःच्या हक्काची आरक्षणाची लढाई मागत आहोत। यासाठी आम्हाला कोणाच्याही परमिशनची गरज लागणार नाहीये, कारण आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही कोणाचं काही मागून घेत नाहीयेत किंवा ओढून घेत नाहीयेत आणि मनोज दादा जे म्हणतील ते आम्ही अख्खा समाज त्यांच्यासाठी करणार आहोत। कुठून आलाय भैया तू? मी आलेगाव सौराते, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी कालपासून आलोय आणि दादांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। अशा पद्धतीने राज्यभरातून या ठिकाणी मराठा बांधव आता अंतरवली सराटीत यायला सुरुवात झालेली आहे आणि बरोबर 10 वाजेच्या सुमारात मनोज जरांगे पाटील हे या उपोषणाला सुरुवात करणार आहेत। एकीकडे परवानगी नाकारली आहे, त्यामुळे कुठेतरी एक धाकधूक देखील या ठिकाणी या मराठा बांधवांच्या मनात पाहायला मिळते। निश्चित सचिन, आणि तिथे दिवसभरात नेमकं काय घडतंय हे सुद्धा तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।